नमस्कार मित्रांनो, यील्ड बेस व पोस्ट हार्वेस्ट या दोन पीक विम्याच्या आपण छोट्या छोट्या अपडेट ज्या आलेल्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ह्यामध्ये बघा, बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या रकमेचा लाभ झालेला आहे व काही शेतकरी अजूनही यादीच्या प्रतीक्षेत आहेत, म्हणजेच त्यांना अजूनही लाभ मिळालेला नाही आहे। तर यामध्ये बघा, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वाटप झालेलं आहे, मग तो पोस्ट हार्वेस्ट असो किंवा यील्ड बेस असो। तर यामध्ये मेनली पाहायला गेलं तर नाशिक, बुलढाणा, परभणी, बीड, अकोला ह्या जिल्ह्याच्या बऱ्याचशा प्रमाणात शेतकऱ्यांच्या आपल्याला कमेंट आल्या। त्याचबरोबर नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याचशा तालुक्या व गावांमधून देखील शेतकऱ्याच्या कमेंट आल्या की बाबा आम्हाला पीक विम्याची रक्कम जमा झालेली आहे। तर बघा, यामध्ये अजून जर काल किंवा परवा जर कोणाची जमा झाली असतील तुम्ही देखील कमेंट करून नक्कीच सांगा। तर बघा, मेनली पाहायला गेलं तर बुलढाण्यामध्ये आता काही शेतकऱ्यांचे ना क्लेमबद्दल एक छोटीशी अपडेट आहे। ती अपडेट मी छोटीशी अपडेट ती व्हिडिओमध्ये सांगतो। त्याचबरोबर अकोला असेल, बीड असेल, परभणी असेल, ह्या 2 ते 4 जिल्ह्यांच्या संदर्भात देखील अपडेट आहे। त्याचबरोबर उर्वरित ज्यांना पीक विमा भेटला नाही त्याच्यासाठी छोटी अपडेट आहे, ती देखील व्हिडिओत मी नक्कीच सांगतो। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलला तुम्ही अद्यापही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या। माझ्या डाव्या साईडला जे काही बेल आयकॉनचं बटन दिसतंय त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला पीक विमा व इतर जे काही पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा बाकी गव्हर्नमेंटचे जे काही GR येतात त्याच्या संदर्भात सर्वात लवकर माहिती मिळून जाईल। तर चला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, आता बुलढाण्यामध्ये काही शेतकऱ्यांना पीक विमा भेटला आहे व काही शेतकऱ्यांना पीक विमा भेटलेला नाही आहे। ज्यांच्यासाठी भेटला नाही त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची एक न्यूज सांगतो मी। बघा, बुलढाण्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून ना शेतकऱ्यांचे क्लेम हे रिजेक्ट होत आहेत। शेतकऱ्यांचे क्लेम हे रिजेक्ट होत आहेत आणि ते देखील पण असं नाही आहे की रिजेक्ट झाले म्हणजे ते मंजूर होणार नाहीत। रिजेक्ट झालेले सुद्धा क्लेम हे मंजूर होणार आहेत। कृपया तुमचा रिजेक्ट झाला असेल कमेंट करून नक्कीच सांगा। त्यामध्ये 2 ते 3 दिवसात स्टेटस देखील चेंज होऊन जातील तुमचे। ह्यामध्ये बघा, आणि त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचा अप्रूव्ह बाय IC म्हणजे बुलढाणाच नाही, बुलढाणा व्यतिरिक्त बाकी शेतकऱ्यांचा देखील अप्रूव्ह बाय IC दाखवत आहे। त्याचबरोबर त्यांचे काही जणांचे अप्रूव्ह बाय IC व फॉर्म हे सबमिटेड दाखवत आहे ॲप्लिकेशनचे स्टेटस। तर ह्यांची देखील रकमा 10 तारखेच्या आसपास दिसून जातील। काही शेतकऱ्यांना 6 तारखेला दिसतील, 6 सप्टेंबरला, पण काही शेतकऱ्यांना 10 सप्टेंबरच्या आसपास ह्या रकमा ॲप्लिकेशन स्टेटस तुमचं दिसून जाणार आहे। तर यामध्ये बघा, मेनली पाहायला गेलं तरी बुलढाण्याचं झालं। आता बुलढाण्या व्यतिरिक्त बघा, परभणीला पोस्ट हार्वेस्टच्या पीक विम्याची रक्कम 10 तारखेच्या आसपास जमा होणार आहे। ही झाली परभणी जिल्ह्याची अपडेट। अजून त्याचबरोबर आपण आता विदर्भात जाऊया। आता म्हणजे विदर्भामध्ये मेन पाहायला गेलं तर अकोला जिल्ह्याच्या बऱ्याच कमेंट आल्या होत्या। बघा, अकोला जिल्ह्यामध्ये रक्कम दाखवायला सुरुवात झालेली आहे। कालपासून रक्कम दाखवायला सुरुवात झालेली आहे। काही शेतकऱ्यांना काल दिसली, काही शेतकऱ्यांना परवापासून देखील दाखवत आहे। जर तुमची देखील विदर्भातून तुम्ही असाल, अकोलातून व तुमची रक्कम दाखवत असेल तर कृपया कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे बाकी शेतकरी बांधवांना सुद्धा थोडी मदत होऊन जाईल। आता बघा, ह्यामध्ये हे झालं अकोला जिल्ह्याचा संभाग। आता बघा, सेम कंडिशन अशी नांदेड जिल्ह्याची सुद्धा आहे। नांदेड जिल्ह्याच्या सुद्धा रकमा दाखवायला सुरुवात झालेली आहे। नांदेडमध्ये हातगाव तालुक्यातल्या बऱ्याचशा गावांमध्ये शेतकऱ्यांच्या रकमा ह्या दिसत आहेत। त्यानंतर बघा, बीड जिल्हा आहे, बीडची सुद्धा रक्कम दाखवत आहेत। हळूहळू बाकी जिल्ह्यांची जी काही रक्कम दाखवत नाही ती देखील दाखवेल 6 ते 10 सप्टेंबरच्या आसपास। व ज्यांची रक्कम दाखवत आहे त्यांचे पैसे 10 सप्टेंबरच्या आसपास जमा होऊन जातील। व ह्याच्या संदर्भात अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे नमो शेतकरी योजनेचा। नमो शेतकरी योजनेच्या पैशासंदर्भात एक डिटेल व्हिडिओ पुढचा मी घेऊन येणार आहे। त्याच्यामध्ये जी काय आहे ती सर्व माहिती तुम्हाला भेटून जाईल। तर बघा, हे झाले या 2 ते 4 जिल्ह्यासंदर्भात एक छोटीशी अपडेट। ह्याच्या संदर्भात बघा, अजून शेतकऱ्यांची ज्यांची यील्ड बेस व पीक विम्याचे जे काही प्रॉब्लेम असतील तुम्ही कमेंट करू शकता। काहींच्या रकमा देखील 0 दाखवत आहेत, त्यांच्या संदर्भात देखील डिटेल व्हिडिओ घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येऊया। तर चला, एवढी जर माहिती महत्त्वाची वाटत असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। अशीच महत्त्वाची माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार। आणि मित्रांनो, सध्या गणपतीचा पिरियड सुरू असल्यामुळे माझ्या बाजूला आसपास थोडा आवाजाचा प्रॉब्लेम होतोय। माझा रेग्युलर माईक हा सध्या उपलब्ध नसल्यामुळे थोडी आवाजाचा जर प्रॉब्लेम होत असेल तर थोडा आवाज मोठा करून तुम्ही ऐकू शकता। हाच आवाज आता सध्या गणपतीच्या पिरियडमध्ये DJ वगैरे सुरू आहे। त्याचबरोबर माझ्या आसपास देखील दुसरा थोडा नॉईज येतो आहे, याबाबत थोडंसं ॲडजस्ट करून घ्या। तर ह्या होत्या आजच्या अपडेट। ह्याच्यानंतर नमो शेतकरी व बाकी कोणत्या जिल्ह्याची जर तुम्हाला पीक विम्यासंदर्भात काही अपडेट हवी असल्यास कमेंट करू शकता तुम्ही। त्याच्या संदर्भात डिटेल व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये देखील मी माहिती घेऊन येईल। तर चला, ही जर महत्त्वाची माहिती वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व सबस्क्राईब करा। अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येऊया। तोपर्यंत नमस्कार।